नमस्कार विद्यार्थी मित्रो, द इन्फिटी करिअर अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी प्राध्यापक ज्ञानेश्वर मगर सर, भारतीय अर्थव्यवस्था, माइंड मॅप, अर्थव्यवस्था विश्लेषण याचबरोबर सरकारी योजना अशा तिन्ही बुकचा ऑथर। या ठिकाणी जो भारतीय अर्थव्यवस्था टॉपिक आहे या टॉपिकमधला जो मगाशी आपण एक लेक्चर पाहिलं, या लेक्चरमध्ये जे पार्ट 1 म्हणून आपण या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग पाहिला, त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भात असणारी बेसिक सर्व माहिती 2004-05 हे आधार वर्ष आणि त्याचबरोबर 2011-12 हे आधार वर्ष यानुसार राष्ट्रीय उत्पन्नाची आपण आकडेवारी विचारात घेतली। याचबरोबर जे 4 ऑगस्ट 1949 रोजी 4 ऑगस्ट 1949 रोजी जी राष्ट्रीय उत्पन्न मापन समिती स्थापन करण्यात आली आणि ही समिती ही सर्व पाहिलेलं आहे। तर आता या टॉपिकमधला पुढील जो भाग आहे तो पुढील भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। आता यामध्ये ज्या 4 महत्त्वपूर्ण संकल्पना आहेत, या 4 महत्त्वपूर्ण संकल्पना आहेत, या 4 महत्त्वपूर्ण संकल्पना कोणत्या आहेत? तर यामध्ये पहिली संकल्पना येते ती म्हणजे जीडीपी, दुसरी जी संकल्पना येते ती म्हणजे जीएनपी, तिसरी संकल्पना आहे एनडीपी आणि चौथी जी संकल्पना आहे ती एनएनपी। या 4ही संकल्पना आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायच्या आहेत। तर या 4ही संकल्पना विचारात घेते वेळेस आपल्याला या ठिकाणी काही ट्रिक्स पाहणं खूप गरजेचं आहे। राष्ट्रीय उत्पन्न विद्यार्थ्यांना जर काही प्रश्न विचारण्यात आले तर राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं तर त्यांना तो टॉपिक अवघड जातो। काही विद्यार्थी अशा स्वरूपानेही आहेत की राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रश्न दिसला की क्वेश्चन पेपरमध्ये तो प्रश्न त्याच ठिकाणी सोडून पुढच्या प्रश्नाला जातात, एवढी भीती त्याच्यामध्ये निर्माण होते। तर ही सर्व भीती जर आपल्याला दूर करायची असेल तर या ठिकाणी त्याच्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत। म्हणजे आपण या ठिकाणी सर्व विचारात घेणार आहोत, तर याला आपण सोप्या पद्धतीने जाऊया, सोप्या पद्धतीनं विचारात घेऊ। जर जीडीपीचा जर आपण विषय विचारात घेतला तर जीडीपीला आपण फक्त या ठिकाणी काय म्हणणार आहोत, प्लस प्लस हे दोन्ही चिन्ह लक्षात ठेवणं गरजेचं आहे। जीडीपीला प्लस आणि प्लस हे दोन्ही चिन्ह लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मग पहिला प्लस कोण आहे तर या ठिकाणी विषय विचारात घ्यायचा तो म्हणजे स्वदेशी व्यक्ती, आणि दुसरा प्लस कोण आहे तर या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे विदेशी व्यक्ती। म्हणजेच प्लस प्लस कोण, पहिला प्लस स्वदेशी व्यक्ती आणि दुसरा प्लस विदेशी व्यक्ती, हे दोन या ठिकाणी प्लस लक्षात घेणं गरजेचं आहे। आणि पुढील संदर्भात जर आपण म्हटलं तर आपण विचारात घेणार आहोत तर या ठिकाणी प्लस मायनस म्हणणार आहोत जीएनपीला, जो जीएनपी आपल्याला पुढे पाहता येणार आहे त्यावेळेस आपण तो पाहूया। याचबरोबर एनडीपीला म्हटलं तर आपण प्लस प्लस मायनस म्हणणार आहोत आणि एनएनपीला आपण म्हणणार आहोत प्लस मायनस आणि मायनस। या ट्रिक्सनुसार आपण या ठिकाणी हा टॉपिक पाहणार आहोत। एवढं लक्षात ठेवलं तर संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्न आपल्या लक्षात येते, संपूर्ण राष्ट्रीय उत्पन्न आपल्या लक्षात येते। तर लक्षात घ्या, हा प्लस कोण आहे स्वदेशी व्यक्ती, दुसरा प्लस कोण आहे विदेशी व्यक्ती। हा जीडीपी संदर्भात झाला। जीएनपी संदर्भात प्लस हा स्वदेशी व्यक्ती आहे, मायनस हा पण स्वदेशीच व्यक्ती या ठिकाणी विचारात घ्यायचा आहे। एनडीपीच्या संदर्भात प्लस स्वदेशी व्यक्ती प्लस विदेशी व्यक्ती, मग या ठिकाणी जो मायनस आलेला आहे तो मायनस या ठिकाणी आपण विषय विचारात घेणार आहोत तो म्हणजे घसारा। जसा प्लस प्लस आहे, प्लस मायनस आहे, प्लस प्लस आहे, प्लस मायनस आहे, स्वदेशी आणि विदेशीच व्यक्ती विचारात घ्यायचा आहे। परंतु या ठिकाणी जो मायनस आलेला आहे तो मायनस जो पुढचा येतोय त्याला आपण विचारात घेणार आहोत तो म्हणजे घसारा। म्हणजे एनएनपी मध्ये पण जो मायनस आलेला आहे त्यालाही आपण काय विचारात घेणार आहोत, घसारा म्हणून विषय विचारात घेणार। तर पाहूया आपण हे काय जीडीपीची जी संकल्पना आहे या संकल्पना ही प्लस आणि या प्लसमध्ये फिट्ट बसते का ही व्याख्या आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे। तर लक्षात घ्या, जीडीपी आपण पाहते वेळेस त्याची जी काय व्याख्या आहे, आता मगाच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे की त्याच्या बेसिक संकल्पना आपण विषय विचारात घेतला, पण तो या ठिकाणी जीडीपी नुसार ना काही संकल्पना येते तेही पाहणं गरजेचं आहे। तर पहा, स्थूल देशांतर्गत उत्पन्न हा आपण या ठिकाणी जीडीपीचा विषय विचार घेतो। या ठिकाणी ग्रॉस म्हटलेला याला आपण काय म्हणणार आहोत, एकूण, याला आपण काय म्हणणार आहोत एकूण। आणि डोमेस्टिक याला आपण काय म्हणणार आहोत देशांतर्गत, याला काय म्हणणार आहोत आपण देशांतर्गत उत्पन्न आपण या ठिकाणी विषय विचारात घेणार आहोत। मग व्याख्या काय येते या ठिकाणी, देशाच्या भौगोलिक सीमारेषांतर्गत कोणत्याही देशाचा असो राष्ट्रीय उत्पन्न जीडीपी मापन असू देत त्या देशाच्या भौगोलिक सीमारेषांतर्गत एका आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये, तर एका देशाच्या भौगोलिक सीमारेषेत हा त्याच्यातला पहिला पार्ट झाला। तर त्याचबरोबर एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत
मग एका आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये म्हटलं तर त्या ठिकाणी इकॉनॉमी इयर विचारात घेण्यात येतं, इकॉनॉमी इयर विचारात घेण्यात येतं. तर मग हे इकॉनॉमी इयर कोणतं आहे आपलं, तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे इकॉनॉमी इयर आहे. मग या ठिकाणी सर्व उत्पादकाद्वारे उत्पादित, सर्व उत्पादक म्हणजे देशातील सर्व उत्पादक, मग सर्व उत्पादकामध्ये कोणत्या व्यक्तीचा विचारात घ्यायचा, स्वदेशी आणि विदेशी व्यक्ती या दोघांना विचारात घ्यायचं. स्वदेशी आणि विदेशी या सर्वांमध्ये समावेश कोणाचा होतो, स्वदेशी व्यक्ती आणि विदेशी व्यक्ती, म्हणजे पहिला प्लस आणि दुसरा प्लस. या ठिकाणी प्लस मायनस म्हटलेलं नाही, तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, प्लस आणि प्लस म्हटलेलं आहे. सर्व उत्पादकाद्वारे उत्पादित अंतिम वस्तू व सेवांचे, अंतिम वस्तू व सेवांचे बाजार किमतीनुसार येणारे पैशातील मूल्य, बाजार किमतीनुसार ना येणारे पैशातील मूल्य. मग मगाशी जी आपण व्याख्या पाहिली त्या ठिकाणी बाजार हा शब्द आपण वापरलेला नव्हता, पैशातील मूल्य फक्त म्हटलेलं होतं, पैशातील मूल्य फक्त आपण विचारात घेतलं होतं. तर आपण म्हटलं होतं की बाजार हा शब्द आपल्याला GDP मध्ये विचारात घ्यायचा आहे. तर ती पहिली जी व्याख्या होती ती आपण ढोबळमानाने पाहिली होती. ही जी व्याख्या आहे ही GDPच्या अर्थशास्त्रीय भाषेतून आपण व्याख्या पाहत आहे. म्हणजेच बाजार किमतीनुसार ना पैशातील मूल्य, म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणणार आहोत, GDP. बाजार किमतीनुसार ना पैशातील मूल्य म्हणजेच आपण या ठिकाणी काय म्हणणार आहोत, GDPचा आपण या ठिकाणी विषय विचारात घेणार आहोत. तर लक्षात घ्या व्याख्या पुन्हा एकदा, व्याख्या देशाच्या भौगोलिक सीमारेषांतर्गत. मग या ठिकाणी जर देशाचं म्हटलं तर आपण याला एक देश समजू. हा काय आहे, एक देश आहे, याला आपण काय म्हटलेलं आहे, देशात. याला आपण काय म्हटलेलं आहे, देशात. दुसरा शब्द काय येतो, एका आर्थिक वर्षात किंवा एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत. मग या ठिकाणी आपण याचा एक पार्ट करू, याला आपण काय म्हणू, 1 एप्रिल ते 31 मार्च. पहा, देशात एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत सर्व उत्पादकाद्वारे उत्पादित अंतिम वस्तू व सेवा, म्हणजेच या ठिकाणी कसल्या वस्तू, अंतिम वस्तू व सेवा, अंतिम वस्तू व सेवा हा पहिला दुसरा पार्ट झाला. तिसरा बाजार किमतीनुसार ना पैशातील मूल्य. काय म्हणणार आहोत, बाजार किमतीनुसार पैशातील मूल्य म्हणजेच काय आहे, GDP आहे, म्हणजेच काय आहे, GDP आहे. मग अंतिम वस्तू व सेवा, मग अंतिम वस्तू आणि सेवा कोणी निर्माण केलेल्या आहेत, देशात. या ठिकाणी आपण पहिला, मग देशात म्हटलं तर या ठिकाणी आपला स्वदेशी व्यक्ती आणि दुसरा आपण काय म्हटलं होतं, विदेशी व्यक्ती. म्हणजे पहिला प्लस आणि दुसरा प्लस, पहिला प्लस आणि दुसरा प्लस या ठिकाणी आपण विषय विचारात घेतला होता. लक्षात घ्या जी व्याख्या आहे ही व्याख्या या ठिकाणी बऱ्याच वेळेस आयोगाने जे प्रश्न विचारण्यात, यालाच अ म्हटलं, यालाच ब म्हटलं जातं, यालाच क म्हटलं जातं आणि यालाच ड म्हटलं जातं. आता तुम्ही जेव्हा अभ्यास केलेला असेल क्वेश्चन पेपरचा तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्ही म्हणाल की सर व्याख्या केव्हाही विचारलेली नाही. चलनवाढ आणि चलनघट हा जो काही टॉपिक येतो या टॉपिकमधून व्याख्या विचारली जातात. GDPची आहे अशी व्याख्या कधीही विचारलेली नाही. तर नाही, ती आहे अशी विचारलेली नाही, परंतु त्याचे असे 1, 2, 3 आणि 4 असे 4 पार्ट केले जातात आणि यालाच अ, ब, क आणि ड या स्वरूपाने विचारलं जातं. म्हणजे हे जर आहे असं विचारलं तर हे 4ही पर्याय या ठिकाणी आयोगाच्या दृष्टिकोनातून आणि तुमच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून हे बरोबर ठरतात. तर व्याख्या काय आहे, देशात जो काय हा गोल आहे, हा सर्कल आहे, याला आपण एक देश मानलेला आहे. या देशात पण तो स्वदेशी आणि विदेशी व्यक्ती, स्वदेशी आणि विदेशी व्यक्ती यांचं एका वर्षाच्या कालावधीतील, म्हणजेच एका वर्षाच्या कालावधीत आपण काय म्हटलेलं आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत सर्व उत्पादकाद्वारे, मग सर्व उत्पादक कोण आहेत, हा स्वदेशी आणि विदेशी व्यक्ती, स्वदेशी आणि विदेशी व्यक्ती हे सर्व उत्पादक आहेत. यांनी निर्माण केलेल्या कसल्या वस्तू, अंतिम वस्तू व सेवा, अंतिम वस्तू व सेवा या अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजार किमतीनुसार ना पैशातील मूल्य, अंतिम वस्तू आणि सेवांचं कसलं मूल्य, बाजार किमतीनुसार ना पैशातील मूल्य आपण या ठिकाणी विषय विचारात घेतो. तर त्या मूल्याला आपण काय म्हणणार आहोत, GDP म्हणतो. परंतु या ठिकाणी संकल्पना मगाशी आपण विषय विचारात घेतला होता अंतिम कुणाला म्हणायचं, जी उपभोगासाठी वस्तू वापरली जाते किंवा जी परिपूर्ण वस्तू आहे त्याला आपण काय म्हणतो, अंतिम वस्तू. आता हा पेन या ठिकाणी म्हटलं तर ही अंतिम वस्तू आहे. हा मी माझ्या
रायटिंगसाठी याचा वापर करतोय, ही अंतिम वस्तू आहे. मग तो यातला जर का एखादा पार्ट नसता तर ती अंतिम वस्तू ठरली नसती. तर ती कसली वस्तू ठरली असती? मध्यवर्ती वस्तू. आणि ती मध्यवर्ती वस्तूचा राष्ट्रीय उत्पन्नात वापर किंवा राष्ट्रीय उत्पन्नात मध्यवर्ती वस्तूचं मोजमाप होत नाही. तर राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या वस्तूचं मापन होतं? ते म्हणजे अंतिम वस्तूचं. राष्ट्रीय उत्पन्नात मापन होतं ते म्हणजे अंतिम वस्तू. आता लक्षात घ्या, ते GDP मध्ये त्या वस्तू कुठे निर्माण झाल्या पाहिजेत? देशात, या देशाच्या भौगोलिक सीमारेषांतर्गत, या देशाच्या भौगोलिक सीमांतर्गत. परंतु त्या कधी निर्माण झाल्या पाहिजेत? 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षामध्येच त्या निर्माण झाल्या पाहिजेत. परंतु निर्माण झालेल्या वस्तू पण कशा पाहिजेत? त्या अंतिम पाहिजेत. त्या वस्तू निर्माण होऊन चालणार नाही. तर ती वस्तू कशी पाहिजे? अंतिम पाहिजे. आणि त्या वस्तूला अंतिम बनवून त्याला पुढची प्रक्रिया ती बाजार मूल्य निर्माण झालं पाहिजे. बाजार मूल्य निर्माण झालं पाहिजे. जर त्याला बाजार मूल्य नसेल तरी ती राष्ट्रीय उत्पन्नात मापन होणार नाही. ती अंतिम वस्तू नसेल तरी राष्ट्रीय उत्पन्नात मापन होणार नाही. आणि 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये निर्माण नाही झाली तरी ती राष्ट्रीय उत्पन्नात मापन होणार नाही. मग राष्ट्रीय उत्पन्नात कोणती वस्तू मापन व्हायला पाहिजे? समजा हा पेन आहे, याला राष्ट्रीय उत्पन्नात मापन करायचं आहे GDP मध्ये, तर हा पेन देशाच्या भौगोलिक सीमारेषांतर्गत उत्पादित झाला पाहिजे. मग स्वदेशी व्यक्तीने असू देत किंवा विदेशी व्यक्तीने निर्माण केलेला असू देत. याचबरोबर तो 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये निर्माण झालेला असायला पाहिजे. ही 2 अटी पूर्ण झाल्या. तिसरी अट काय येते? ती वस्तू अंतिम बनायला पाहिजे. म्हणजे हा पेन अंतिम बनायला पाहिजे. ही 3 अट झाल्या. चौथी अट काय आहे? त्याचं बाजार किमतीनुसार पैशातील मूल्य ठरलं पाहिजे. म्हणजे बाजारात जेव्हा हा विक्रीला येईल त्याचं जे काही मूल्य ठरेल, हे मूल्य ठरलं तरच तो कशात येईल? GDP मध्ये त्याचं मापन होईल. मग बाजार किमतीनुसार मूल्य कसं ठरतं? बाजारातील मागणी आणि बाजारातील पुरवठा. बाजारातील मागणी व बाजारातील पुरवठा यानुसार वस्तूचं मूल्य निर्माण होतं. बाजारात मागणी अधिक आहे आणि पुरवठा कमी आहे, वस्तूच्या मूल्यामध्ये काय होईल? वाढ होईल. वस्तूच्या मूल्यामध्ये वाढ होईल. आणि जर का बाजारात पुरवठा अधिक आहे आणि मागणी कमी आहे तेव्हा ते बाजार मूल्य कमी होईल. मग हे बाजार मूल्यानुसार आपण या ठिकाणी विषय विचारात घेतोय. मग याला अनेक मूल्याला घटक कारणीभूत ठरतात. RBIची संख्यात्मक आणि गुणात्मक पॉलिसी आहे, हेही किंमत वाढ आणि किंमत घटीला कारणीभूत ठरतात. याचबरोबर सरकारचं राजकोषीय धोरण आहे, कर, कर्ज आणि खर्च, हे 3 त्यातले महत्त्वपूर्ण मुद्दे समजले जातात. हेही कारणीभूत ठरू शकतं. आणि बाजारातील पुरवठा असेल, बाजारातील मागणी असेल, हेही बाजार किमतीवरती परिणाम करणारे घटक आहेत. तर लक्षात घ्या, हे सर्व घटक असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? GDP म्हणणार आहोत. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नात मापन करते वेळेस ते इकॉनॉमी इयरमध्ये ती वस्तू तयार झाली पाहिजे, ती वस्तू अंतिम बनली पाहिजे, त्याला बाजार किंमत निर्माण झाली पाहिजे. हे सर्व मुद्दे क्लिअर झाले तरच ती वस्तू काय बनणार आहे? GDP बनणार आहे, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मापनात येणार आहे ती वस्तू. मग व्याख्या स्वरूपात अजून एक वेळ आपण पाहू शकतो की काय म्हटलं होतं? देशाच्या भौगोलिक सीमारेषांतर्गत म्हणजेच या सर्कल अंतर्गत एका आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये, मग ते आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये सर्व उत्पादकाद्वारे म्हटलं तर स्वदेशी आणि विदेशी व्यक्ती याद्वारे उत्पादित कसली वस्तू? अंतिम वस्तू व सेवा. अंतिम वस्तू व सेवांचे बाजार किमतीनुसार पैशातील मूल्य म्हणजेच काय आहे? स्थूल देशांतर्गत उत्पन्न होय, ज्याला आपण GDP म्हणून ओळखतो. तर ही व्याख्या झाली देशाच्या भौगोलिक सीमारेषेअंतर्गत एका वर्षाच्या कालावधीत सर्व उत्पादकाद्वारे उत्पादित अंतिम वस्तू व सेवा यांचे बाजार किमतीनुसार पैशातील मूल्य म्हणजेच आपण काय म्हणणार आहोत या ठिकाणी? GDP म्हणून त्याला उल्लेख करण्यात आहोत. तर पहा, स्थूल देशांतर उत्पन्न प्राप्त करण्यासाठी अंतिम वस्तू व सेवांच्या घटकांना बाजार किमतीने गुणले जाते. GDP प्राप्त करण्यासाठी अंतिम वस्तू आणि सेवांच्या घटकांना बाजार किमतीनुसार गुणले जाते. म्हणजेच या ठिकाणची आपले काय ठरते? सूत्र ठरतं. या ठिकाणचे आपलं सूत्र ठरतं GDP P गुणिले Q. मग Pचा अर्थ काय आहे? बाजार किंमत आहे. P काय आहे? बाजार किंमत आहे. आणि ही कशी ठरली? बाजारातील मागणी, बाजारातील पुरवठा यानुसार निश्चित झालेली किंमत. मग ती कोणतीही किंमत असेल. याचबरोबर ती वस्तू Qचा अर्थ काय होतो? अंतिम वस्तू आणि सेवा. जेव्हा ती वस्तू अंतिम बनेल तेव्हाच त्याला काय निर्माण होणार आहे? बाजार मूल्य निर्माण होणार आहे. त्यामुळं GDP मध्ये केव्हाही संकल्पना अभ्यास करते वेळेस त्यामध्ये अंतिम हा शब्द महत्त्वपूर्ण
ठरलेला आहे. अंतिम हा शब्द महत्त्वपूर्ण ठरलेला आहे. तसेच तो 1 एप्रिल ते 31 मार्च हेही इकॉनॉमी इयर ठरलेला आहे. बाजार किंमत हेही महत्त्वपूर्ण ठरेल. म्हणजेच एवढे सर्व मुद्दे वस्तू आणि सेवा याला जर लागू पडले तरच त्या ठिकाणी विषय विचारात घ्यायचा की ती राष्ट्रीय उत्पन्नात मापन होते, नाही तर ती राष्ट्रीय उत्पन्नात मापन होणार नाही. P गुणिले Q या ठिकाणी आपण विषय विचारात घेतो. तर ही झाली राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या. याचबरोबर याचा पुढचा जो काही पार्ट येतो तो पार्ट आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. म्हणजेच आता या ठिकाणचे हे सर्व मुद्दे आहेत, हे सर्व मुद्दे आजपर्यंत आयोगाने तुम्हाला विचारलेले आहेत. सर्व मुद्दे आयोगाने तुम्हाला विचारलेले. जसं या ठिकाणी मगाशी संकल्पना आपण क्लिअर करते वेळेस म्हटलेलं होतं, एक गोल दिलेला होता किंवा त्याला आपण देश म्हटलेलं होतं. त्या देशात 1 एप्रिल ते 31 मार्च घेतलं होतं. अंतिम वस्तू व सेवा पण विचारात घेतल्या होत्या. बाजार किमतीनुसार पैशातील मूल्यही विचारात घेण्यात आलं होतं. तेव्हा त्याला आपण काय म्हटलं होतं, GDP म्हटलं होतं. हे व्याख्येनुसार न झालं, पण तो याच्या पुढेही काय विचारलं जाईल हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पहा, GDP मध्ये वस्तू आणि सेवांची किंमत बाजार किमतीनुसार निश्चित होते. कशी किंमत निश्चित होते? बाजार किमतीनुसार निश्चित होते. जर त्याला बाजारात नाही वस्तू आणली तर त्याला बाजार मूल्य प्राप्त होणार नाही, आणि बाजार मूल्य प्राप्त नाही झालं तर ते राष्ट्रीय उत्पन्नात मापन होणार नाही. हेही विचारात घेणं गरजेचं आहे. तर पहा, GDP मध्ये वस्तू आणि सेवांची किंमत कसे बाजार किमतीनुसार निश्चित होते. याचबरोबर GDP मध्ये देशाच्या भौगोलिक सीमारेषांतर्गत देशाच्या भौगोलिक सीमारेषांतर्गत स्वदेशी आणि विदेशी नागरिकाद्वारे उत्पादित अंतिम वस्तू आणि सेवांचा समावेश होतो. म्हणजेच लक्षात आलं, या ठिकाणी या स्वदेशीला आपण काय म्हटलं होतं, पहिला प्लस, आणि विदेशीला आपण काय म्हटलं होतं, दुसरा प्लस. या दोघांचं उत्पन्न या ठिकाणी काय आहे, दोघांनी निर्माण केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा हेच राष्ट्रीय उत्पन्नात या ठिकाणी काय आहे, मापन केलं जातं. उत्पादित अंतिम वस्तू आणि सेवा यांचा समावेश होतो. परंतु त्या वस्तू कशा असायला हव्यात, अंतिम वस्तू. कोणी निर्माण केल्या, स्वदेशी व्यक्तीनं आणि विदेशी व्यक्तीनं. म्हणजेच प्लस प्लस हे आपण त्या ठिकाणी जे ट्रिक्स आपण या ठिकाणी विषय विचारात घेणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला लागू पडतं. याचबरोबर GDP मध्ये दुहेरी मापन टाळण्यासाठी अंतिम वस्तू आणि सेवांचं मापन विचारात घेतलं जातं. एकच वस्तू 2 वेळा मापली जाऊ नये. जर ती 2 वेळा मापन करण्यात आली तर राष्ट्रीय उत्पन्नाची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारी आपल्याला डबल दिसून येईल. आकडेवारी डबल दिसून येईल. हे फुगवट्याची आकडेवारी ज्याला आपण म्हणतो, ही जर कमी दाखवायची असेल तर ती वस्तू कशी पाहिजे, अंतिम वस्तू. राष्ट्रीय उत्पन्नात आपण पहिला पार्ट जो पाहिला या टॉपिकचा, यामध्ये आपण पाहिलेलं आहे की मध्यवर्ती वस्तूचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. तर कोणत्या वस्तूचा समावेश होतो, अंतिम वस्तूचा. मग अंतिम वस्तू जर निर्माण व्हायची असेल तर या ठिकाणी दुहेरी मापनासाठी अंतिम वस्तू आणि सेवांचा समावेश होतो. म्हणजेच GDP मध्ये दुहेरी मापन टाळण्यासाठी अंतिम वस्तू आणि सेवांचा समावेश केला जातो. याचबरोबर GDP अंतर्गत प्रत्यक्ष कराच्या रकमेचा समावेश केला जातो. अप्रत्यक्ष जो काही कर आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे, इनडायरेक्ट कराच्या रकमेचा समावेश केला जातो. याचबरोबर GDP मापन करताना घसारा, झीज खर्च वजा केला जात नाही. GDP मापन करताना घसारा आहे तो मापन केला जात नाही. मग या ठिकाणी जर घसारा वजा केला तर तो NDP ठरेल. तो कोण ठरेल, NDP ठरेल. आणि जर घसारा नाही वजा केला तर तो GDP ठरेल. मुद्दे व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचं आहे. तर घसारा वजा झाला तर तो NDP ठरेल, पण तो आपण कोण पाहतोय, आपण GDP पाहतोय. मग GDP मापन करताना झीज खर्च किंवा घसारा आहे तो वजा केला जात नाही. मग वजा केव्हा केला जाईल, तर जे आपली पुढची संकल्पना येईल NDP, तेव्हा आपल्याला ते लक्षात येईल. याचबरोबर GDP मध्ये वस्तू व सेवांचे उत्पादन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांचे राष्ट्रीयत्व विचारात घेतले जात नाही. तो कोणत्या देशाचा आहे, आपण काय म्हटलं होतं या ठिकाणी स्वदेशी, ह्या व्यक्तीचा विषय नाही, परंतु या ठिकाणी विदेशी व्यक्ती, याचं राष्ट्रीयत्व, तो कोणत्या देशाचा नागरिक आहे हे विषय विचारात घेतला जात नाही. तर स्वदेशी आणि विदेशी या दोन्ही व्यक्तीचं उत्पन्न या ठिकाणी विचारात घेतलं जातं. तो विदेशी व्यक्ती आहे म्हणून GDP मध्ये त्याचं उत्पन्न मायनस केलं जात नाही, तर त्याचं उत्पन्न हे प्लस केलं जातं. म्हणून आपण GDPला प्लस प्लस म्हटलेलं आहे. प्लस प्लस म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे GDP मध्ये वस्तू व सेवाचे उत्पादन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांचे राष्ट्रीयत्व विचारात घेतले जात नाही. म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणणार आहोत, संस्थांचं राष्ट्रीयत्व विचारात घेतलं जात नाही. याचबरोबर GDP मध्ये चालू वर्षातील वस्तू आणि सेवांचा समावेश केला जातो. मागील वर्षातील वस्तू आणि सेवांचा समावेश केला जात नाही. म्हणजे GDP मध्ये मापन जे आहे ते कोणत्या वस्तू आहेत,
चालू वर्षातील वस्तू आणि सेवा, म्हणजे चालू वर्षातील कोणतं 1 एप्रिल ते 31 मार्च हे जे चालू इयर आहे या चालू इयरमधल्याच वस्तू आणि सेवांचा समावेश केला जातो. मागील वर्षीचे ज्या वस्तू आणि सेवा आहेत याचा समावेश केला जात नाही. याचबरोबर जीडीपीमध्ये शेअर मार्केट असेल, बॉन्ड असतील, भांडवली नफा असेल, काळा बाजार असेल, हस्तांतरण, भुगतान याला आपण भुगतान हा हिंदी शब्द येतो पण या ठिकाणी आपण त्याला देणी हा शब्द म्हणतो. वित्तीय भांडवल इत्यादीचा समावेश केला जात नाही. इत्यादीचा समावेश केला जात नाही कारण या वस्तूंच्या ज्या काही किमती आहेत या किमती शेअर असेल, बॉन्ड असेल, भांडवली नफा असेल ही त्या इयरमध्ये निश्चित होत नाहीत, त्याच्यामुळे याचा वापर या ठिकाणी केला जात नाही. काळा पैसा याचं कुठेही रेकॉर्ड ठेवला जात नाही, त्याच्यामुळे त्याचाही समावेश होत नाही. हस्तांतरित भुगतान ज्याला आपण रोख स्वरूपातील रक्कम म्हणतो, देणी असतील, याचंही कुठं रेकॉर्ड नसतं, याच्यामुळे याचाही समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. आणि वित्तीय भांडवल इत्यादीचाही समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. याचबरोबर जीडीपीमध्ये अशा वस्तू आणि सेवांचा समावेश होतो ज्या बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात, म्हणून आपण व्याख्येच्या स्वरूपात मागाशी म्हटलेलं होतं बाजार किमतीनुसार ना पैशातील मूल्य. ज्या वस्तू बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात आणि त्याचं मूल्य निश्चित केलं जातं अशाच वस्तू आणि सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. समजा या ठिकाणी बाजारात समजा 10 वस्तू विक्रीला आणल्या, एखाद्या व्यक्तीनं किंवा शेतकऱ्यानं किंवा देशातील स्वदेशी आणि विदेशी व्यक्तीनं बाजारात 10 वस्तू विक्रीला आणल्या, 10च्या 10 वस्तू सेल झाल्या, 10च्या 10 वस्तू सेल झाल्या, त्याची विक्री झाली, तर त्याचं बाजार मूल्य जे काही आलेलं असेल ते राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घ्यायचं. पण त्यानं बाजारात 10 वस्तू आणल्या आणि 5च वस्तू सेल झाल्या. बाजारात त्याने 10 वस्तू आणल्या आणि यामधल्या 5च वस्तू सेल झाल्या आणि 5 वस्तू सेल झालेल्या नाहीत, 5 वस्तू त्यानं माघारी नेल्या, तर राष्ट्रीय उत्पन्नात किती वस्तू मापन येईल? 10 पैकी तर किती वस्तूचं? 5च वस्तूचं मापन येईल. आणि 10च्या 10 सेल झाले तर 10ही वस्तू मापन येतील, कारण त्याचं बाजार मूल्य निश्चित झालेलं असतं. 5 वस्तू माघारी नेल्या आणि 5 वस्तू सेल झाल्या तर 5च वस्तू राष्ट्रीय उत्पन्नात मापन येतील, कारण 5 वस्तू या काय आहेत? सेल झालेल्या आहेत, त्याची विक्री झालेली आहे, बाजार किंमत त्याला प्राप्त झालेली आहे. म्हणून जीडीपीमध्ये अशाच वस्तू आणि सेवांचा समावेश करायचा जे बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात, आता त्या विक्री झालेल्या वस्तू असाव्यात. याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना प्रत्यक्ष कराचा समावेश केला जात नाही. प्रत्यक्ष कराचा जो टॅक्स आहे, डायरेक्ट टॅक्स आहे, याचा समावेश केला जात नाही, कारण प्रत्यक्ष कराची रक्कम कितीही वाढवली तरी वस्तूच्या विक्री आणि जी वस्तू बाजारातील जी वस्तू आणि सेवा याच्यावरती कोणत्याही प्रकारचा त्याचा परिणाम होत नाही आणि तो होत नसल्या कारणास्तव जीडीपीमध्ये त्याचा वापर होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे प्रत्यक्ष कराच्या बाबतीत कराचा दर कितीही असला तरी वस्तू व सेवांच्या बाजारभावावरती त्याचा परिणाम होत नाही. म्हणून प्रत्यक्ष कराचा जीडीपीमध्ये समावेश केला जात नाही. हे राष्ट्रीय उत्पन्नासंदर्भातील हे जीडीपी संदर्भातल्या ह्या बेसिक मुद्दे आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी आयोगाचा जर विषय आपण विचारात घेतला तर आयोग कशा पद्धतीने विषय विचारात घेतला जातो? जर त्या ठिकाणी तुम्हाला अविधान आलं की जीडीपीमध्ये वस्तू मापन करते वेळेस ज्या वस्तू बाजार किंमत निश्चित होते अशाच वस्तू आणि सेवांचा समावेश होतो, अविधान. आणि जर त्या ठिकाणी ब विधान आलं जीडीपीमध्ये स्वदेशी आणि विदेशी व्यक्तीद्वारे उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा यांचे बाजार किमतीनुसार मूल्य विचारात घेतलं जातं, हे विधान दिलं. अ झालं, ब झालं. क विधानाचा जर आपण विषय विचार घेतला तर जीडीपीमध्ये दुहेरी मापन टाळण्यासाठी अंतिम वस्तू आणि सेवा विचारात घेतली जातात. आणि लास्ट विधान जर आपण म्हटलं जीडीपीमध्ये घसारा वजा केला जात नाही, हे जर अ, ब, क आणि ड स्वरूपाने विधान घेतलं तर हे चारही विधान आपली बरोबर आहेत. जर यातलं चौथं विधान जर चुकीचं म्हटलं तर या ठिकाणी जर म्हटलं जेचकरचा घसारा वजा केला जात नाही आणि जर वजा केला असेल तर मग ते विधान चुकीचं ठरेल. किंवा जीडीपीमध्ये अप्रत्यक्ष कराचा समावेश केला जातो हे विधान विचारलं तर तेही विधान आपलं बरोबर आहे. जीडीपीमध्ये वस्तू आणि सेवाचे उत्पादन करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था आहेत यांचं राष्ट्रीयत्व विचारात घेतलं जात नाही तर हे विधान आपल्याला या ठिकाणी बरोबर ठरेल. आणि याचं राष्ट्रीयत्व विचारात घेतले जाते म्हणलं तर ते जीएनपी मध्ये बरोबर ठरेल, जी पुढची आपण संकल्पना पाहणार आहोत.
तर GDP मध्ये राष्ट्रीयत्व विचारात घेतलं जात नाही, हे लक्षात घेणंही गरजेचं आहे. याचबरोबर GDP मध्ये चालू वर्षातील वस्तू आणि सेवांचा समावेश केला जातो, हे विधान बरोबर आहे. मागील वर्षातील वस्तू आणि सेवांचा विषय विचारात घेतला जात नाही, विषय विचारात घेतला जात नाही, बरोबर आहे. आणि जर घेतला म्हटलं तर ते चुकीचं ठरणार आहे. याचबरोबर GDP मध्ये शेअर बाजार असेल, बॉन्ड असतील, भांडवली नफा असेल, काळा पैसा असेल, हस्तांतरित देणी असतील, भांडवली नफा असेल इत्यादीचा समावेश केला जात नाही, हे विधान बरोबर आहे. आणि केला जात असेल म्हणलं तर ते विधान चुकीचंही ठरेल. याचबरोबर GDP मध्ये अशा वस्तू आणि सेवांचा समावेश होतो ज्या बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात, विधान बरोबर आहे. आणि ज्या बाजारात विक्रीसाठी आणल्या जात नाहीत त्याचा समावेश होत नाही. याचबरोबर GDP मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना प्रत्यक्ष कराचा समावेश केला जात नाही, विधान बरोबर आहे. का केला जात नाही? जर यालाच आयोगाने विधान दिलं आणि याला पर्याय खाली दिले तर खाली कारण जर दिलं अ आणि बच असाच प्रश्न जर निर्माण झाला तर त्या ठिकाणी जर कारण दिलं खाली प्रत्यक्ष कराच्या बाबतीत कराचा दर किती असला तरी वस्तू आणि सेवाचा बाजारभावावरती त्याचा परिणाम होत नाही, तेही विधान तुम्हाला त्या ठिकाणी बरोबर देता येईल, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, GDPची आपण संकल्पना पाहिलेली होती. या ठिकाणी म्हटलं होतं एका वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये देशात स्वदेशी आणि विदेशी उत्पादकाद्वारे उत्पादित अंतिम वस्तू आणि सेवा यांचे बाजार किमतीनुसार पैशातील मूल्य, याला आपण काय म्हटलं होतं? GDP म्हटलं होतं. तर ही व्याख्या आपण या ठिकाणी पाहिली होती. याला आपण GDP बरोबर P गुणिले Q आपण म्हटलं होतं. P ला आपण बाजार किंमत म्हटलं होतं, तर Qचा आपण उल्लेख केला होता अंतिम वस्तू आणि सेवा या स्वरूपाने गेलो होतो. याचबरोबर GDP मध्ये आपण GDP संदर्भात बेसिक जे घटक आहेत ते घटकही आपण पाहिले होते. याचबरोबर आता याच्यातला जो पुढचा पार्ट येतो तो पुढचा भाग म्हणजे आपल्याला पाहायचा आहे साधारण GDP आणि वास्तविक GDP. साधारण GDP आणि वास्तविक GDP. बऱ्याचशा वेळेस आयोगाने याला साधारण GDPतलं हे विधान आणि हे वास्तविक GDPतलं विधान अशी दोन विधान अ आणि ब स्वरूपात दिलेले आहेत आणि ते विचारण्यात आलेले विधान आहेत. ते विचारण्यात आलेले विधान आहेत. तो मगाशी म्हटल्याप्रमाणे बरेचसे विद्यार्थी असे असतात की GDPतला GNP, NNP आणि NDP कुठलाही प्रश्न आला तर ते बाजूला करून देतात, सोडवले जात नाहीत. त्यांच्या मनामध्ये भीती असते, पण तो खूप सोपासा हा विषय आहे. फक्त काही शब्द आहेत ते शब्द लक्षात ठेवलं तर तो समजून येतो विषय. तर साधारण म्हटलं तर या ठिकाणी फक्त एवढा शब्द लक्षात ठेवायचा आहे, चलनवाढ किंवा किंमत. आणि वास्तविक म्हटलं तरी तोच शब्द लक्षात ठेवायचा आहे, तरी तोच शब्द लक्षात ठेवायचा आहे. कोणता? चलनवाढ. आणि चलनवाढ किंवा त्याला आपण किंमत वाढ म्हणतो. चलनवाढीला आपण किंमत वाढ म्हणतो, भाववाढ म्हणतो, मुद्रास्फीती म्हणतो, मुद्रा विस्तार म्हणतो, अशा अनेक नावाने त्याला आपण उल्लेखित करतो. तर पहा, साधारण आणि वास्तविक एक शब्द लक्षात ठेवायचा आहे. कोणता? चलन वाढ. कोणता शब्द? चलन वाढ लक्षात ठेवायचा आहे. मग या ठिकाणी जेव्हा स्थूल देशांतर उत्पन्नामध्ये म्हणजेच जेव्हा GDP मध्ये चलन वाढ किंवा किंमत वाढ समाविष्ट केली जात नाही, जेव्हा GDP मध्ये चलनवाढ समाविष्ट केली जात नाही तेव्हा त्यास आपण काय म्हणतो? साधारण GDP. त्याला आपण काय म्हणतो? साधारण GDP. मग वास्तविक काय येतो? जेव्हा GDP मध्ये चलनवाढ समाविष्ट केली जाते तो वास्तविक आहे. समाविष्ट आहे वास्तविक आहे, समाविष्ट नाही तो साधारण आहे, सिंपल आहे, तो साधारण आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा GDP मध्ये किंवा स्थूल देशांतर उत्पन्नामध्ये चलनवाढ किंवा किंमत वाढ ही त्याला आपण म्हणतो समाविष्ट केली जात नाही तेव्हा त्याला आपण साधारण स्थूल देशांतर उत्पन्न आपण म्हणतो. त्याला आपण स्थूल देशांतर साधारण उत्पन्न आपण म्हणून त्याला उल्लेख करतो. आणि या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? जेव्हा स्थूल देशांतर उत्पन्नात म्हणजे GDP मध्ये चलनवाढ किंवा भाववाढ ही आपण म्हणतो, चलनवाढ किंवा भाववाढ ही आपण म्हणतो समाविष्ट केली जाते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो? वास्तविक GDP म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, साधारण म्हटलं तर नाही आणि वास्तविक म्हणलं तर केली, याला आपण काय म्हटलं होतं? नाही आणि याला आहे. काय आहे आणि काय नाही याच ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं. चलन वाढ समाविष्ट आहे नाही, समाविष्ट नाही तो कोण आहे? साधारण. समाविष्ट आहे कोण आहे? वास्तविक आहे.
मग काय समाविष्ट नाही आणि काय आहे? चलनवाढ. चलनवाढ म्हणजेच जीडीपी मध्ये चलनवाढ समाविष्ट नसेल तर तो कोण आहे? साधारण आहे. चलनवाढ समाविष्ट केली जाते. चलनवाढ समाविष्ट केली जाते तर त्याला काय आहे? तो वास्तविक आहे. तो वास्तविकता आहे हे लक्षात घ्या. मग आलेले विधान आपण कोणते आहे ते विधान या ठिकाणी विषय विचारात घेऊ शकतो. पहा, साधारण जीडीपी हा वास्तविक जीडीपी पेक्षा कमी असतो. साधारण जीडीपी हा वास्तविक जीडीपी पेक्षा कमी असतो. तर याचं कारण काय आहे? कारण काय येतं? तर साधारण जीडीपी अंतर्गत चलनवाढ समाविष्ट नसते. साधारण जीडीपी मध्ये चलनवाढ समाविष्ट नसते म्हणून तो वास्तविक जीडीपी पेक्षा कसा असतो? कमी असतो. साधारण जीडीपी हा वास्तविक जीडीपी पेक्षा कमी असतो कारण त्याच्यात चलनवाढ समाविष्ट नसते. याचं दुसरं विधान काय आहे? वास्तविक जीडीपी हा साधारण जीडीपी पेक्षा अधिक असतो. वास्तविक जीडीपी हा साधारण जीडीपी पेक्षा अधिक असतो कारण त्याच्यामध्ये चलनवाढ काय आहे? समाविष्ट आहे. समाविष्ट केली जाते. मग यालाच आयोगाने बऱ्याचशा वेळा अविधान म्हटलेलं आहे. यालाच बऱ्याचशा वेळा ब विधान म्हटलेलं आहे. वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? या ठिकाणी दोन्ही विधानं बरोबर आहेत. साधारण त्याच्यात चलनवाढ समाविष्ट नाही, वास्तविक त्याच्यात चलनवाढ समाविष्ट आहे. साधारण वास्तविक पेक्षा कमी आहे. साधारण जीडीपी हा वास्तविक जीडीपी पेक्षा कमी आहे कारण त्याच्यात चलनवाढ समाविष्ट नाही. वास्तविक जीडीपी हा अधिक आहे. कोणापेक्षा? साधारणपेक्षा. का अधिक आहे? तर त्याच्यामध्ये चलनवाढ काय आहे? समाविष्ट आहे. हे लक्षात घ्या. हे बरेचसे विधान आहेत की जे कन्फ्यूज करतात, गोंधळ निर्माण होतो. व्यवस्थित त्या ठिकाणी अभ्यास केला, इकॉनॉमी माइंड मॅप पाहिला तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल हे सर्व मुद्दे त्यातूनच आहेत. तर हे त्या ठिकाणी समाविष्ट नाही, समाविष्ट आहे या स्वरूपानं. याचबरोबर मौद्रिक जीडीपी, साधारण जीडीपी आपण पाहिला, वास्तविक जीडीपी पाहिला आपण. मौद्रिक जीडीपी काय आहे? जे आपण जीडीपीची संकल्पना पाहिली ती संकल्पना या ठिकाणी लागू पडते. तर काय म्हटलेलं आहे? सर्व उत्पादन संस्थांनी मग त्या ठिकाणी स्वदेशी आणि विदेशी व्यक्तींनी एका वर्षात निर्माण केलेल्या म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च सर्व उत्पादक संस्थांनी म्हणजेच आपला पहिला प्लस आणि दुसरा प्लस जो मगाशी आपण विषय विचारात घेतला तो प्लस एका वर्षात निर्माण केलेल्या. मग एका वर्षात म्हटलं तर आपण काय म्हटलं होतं? 1 एप्रिल ते 31 मार्च अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजारभावाच्या किमतींची बेरीज म्हणजेच काय आहे? मौद्रिक जीडीपी. म्हणजे जी आपल्याला आकडेवारी कोट्यावधीमध्ये जे इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की जीडीपी संदर्भात किंवा पर्सेंटेजमध्ये आकडेवारी पाहायला मिळते त्याला आपण काय म्हणू? मौद्रिक जीडीपी म्हणूनही त्याला आपण उल्लेख करूया. त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करता येईल. तर पहा, सर्व उत्पादक संस्थांनी एका वर्षाच्या कालावधीत निर्माण केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजार किमतीची जी काय बेरीज आहे त्या बेरजेला आपण काय म्हणू? मौद्रिक जीडीपी म्हणून त्या ठिकाणी आपण त्याचा उल्लेख करू. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सूत्र काय दिलेलं आहे? मौद्रिक जीडीपी. याला आपण काय म्हणणार आहोत? मौद्रिक जीडीपी म्हणजे काय? अंतिम वस्तू आणि सेवा आणि गुणुले काय केलेलं आहे? त्याच्या किमती. एखाद्या देशामध्ये ज्या अंतिम वस्तू आणि सेवा निर्माण झालेल्या आहेत त्याची जी बाजार किंमत आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? मौद्रिक जीडीपी. त्याला आपण काय म्हणणार आहोत? मौद्रिक जीडीपी म्हणून ओळखलं जातं. आणि मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी या दोन्हीच्या भागाकाराला आपण अपस्फीती असंही म्हणून या ठिकाणी उल्लेख करणार आहोत. याचा उल्लेखही आपण या ठिकाणी करणार आहोत. तर लक्षात घ्या, साधारण जीडीपी चलनवाढ समाविष्ट नाही, वास्तविक जीडीपी चलनवाढ समाविष्ट आहे, मौद्रिक जीडीपी अंतिम वस्तू आणि सेवा यांची किंमत, हे तिन्ही संकल्पना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं चलनवाढ समाविष्ट नाही म्हटलेलं आहे, इथं चलनवाढ समाविष्ट केली जाते. हे चलनवाढी संदर्भातून विषय विचारात घ्यायचा.
तर या ठिकाणी ज्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये वस्तू आणि सेवा निर्माण झालेल्या आहेत त्याची बाजार किंमत आपण या ठिकाणी एकूण बाजार किंमत विचारात घेतलेली आहे. एकूण बाजार किंमत म्हणलं मौद्रिक जीडीपी, चलनवाढ समाविष्ट नाही म्हणलं साधारण जीडीपी, चलनवाढ समाविष्ट आहे म्हटलं तर ते वास्तविक जीडीपी. हे यालाच बऱ्याच वेळा आयोगाने अविधान म्हटलेलं आहे, यालाच आयोगाने बऱ्याच वेळा ब विधान म्हटलेलं आहे. आता इथून पुढे ते विधान सोडून द्यायचं नाही, तर व्यवस्थित समजून घ्यायचं आणि ते आयोगाचा जो काही मार्क्स 1 मार्क्स असेल तो मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचा आहे. याचबरोबर याच्यातूनच पुढील मुद्दा येतो तो म्हणजे घटक खर्चानुसार ना जीडीपी, फॅक्टर कॉस्ट, जीडीपी एफसी आपल्याला पाहायचा आहे. मगाचा जो होता बाजार भावानुसार ना आपण पाहिलं मार्केट प्राइस जीडीपी एमपी, तोही आपल्याला याच्या पुढच्या मुद्द्याला पाहायचं आहे. पण तो आता जीडीपी एफसी आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. एफसीचा अर्थ काय होतो? फॅक्टर कॉस्ट, घटक खर्च. काय येतो? घटक खर्च या स्वरूपात आपण या ठिकाणी विषय विचार करतो. घटक खर्चानुसार जीडीपीचे जे मापन आहे, आता व्याख्या तीच आहे, फक्त एक शब्द बदललेला आहे. फक्त एक शब्द बदललेला आहे. बाजार किमतीनुसार जो आपण शब्द वापरला होतो त्या ठिकाणी घटक खर्चानुसार हा शब्द वापरायचा. व्याख्या तीच येते. एका वर्षाच्या काळात म्हणजेच काय 1 एप्रिल ते 31 मार्च या काळात देशाच्या भौगोलिक सीमेत उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे मग या ठिकाणी आपण काय म्हणलं होतं जीडीपी काढताना, आता आपण जीडीपी एफसी पाहतोय लक्षात घ्या. तर आपण मगाशी जीडीपी एमपी पाहिला होता बाजार किमतीनुसार ना, या ठिकाणी शब्द काय होता? बाजार किमतीनुसार ना शब्द आलेला होता. तर तो शब्द आता न देता घटक खर्च पाहतोय. तर काय म्हटलेलं आहे? घटक खर्चानुसार ना येणारे पैशातील मूल्य म्हणजेच घटक खर्चानुसार ना स्थूल देशांतर्गत उत्पन्न होय. बाजार किंमत या ठिकाणी फक्त एक शब्द जोडायचा आहे, घटक खर्च. बाजार किंमत शब्द काढायचा आहे, घटक खर्च शब्द जोडायचा आहे. व्याख्या आहे ती आहेच, व्याख्या आहे तीच व्याख्या आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण मगाशी म्हटलं होतं, याला आपण देशात म्हटलं होतं, देशाच्या भौगोलिक सीमेत ही म्हटलं होतं, ज्याला आपण देशात म्हटलं होतं, याला आपण म्हटलं होतं 1 एप्रिल ते 31 मार्च आपण म्हटलं होतं. याला आपण काय म्हटलं होतं? अंतिम वस्तू व सेवा. आणि या ठिकाणी काय म्हटलं होतं? बाजार किमतीनुसार पैशातील मूल्य. तेव्हाच आपण काय म्हटलं त्याला? जीडीपी म्हटलं होतं. परंतु आपल्याला या ठिकाणी काय पाहायचं आहे? जीडीपी एफसी पाहायचा आहे. जीडीपी एफसी फॅक्टर कॉस्ट. मग या ठिकाणी आपण जो विषय येतो तो विषय या ठिकाणी बाजार किंमत. या ठिकाणी बाजार किंमत हा शब्द आपण बाजूला करायचा आहे. बाजार किंमत हा शब्द या ठिकाणी बाजूला करायचा. तर या ठिकाणी शब्द काय द्यायचा आहे? घटक खर्चानुसार ना पैशातील मूल्य. घटक खर्चानुसार ना पैशातील मूल्य एवढा शब्द त्या ठिकाणी वापरला त्या संकल्पनेमध्ये, तर आपल्याला जीडीपी एफसी मिळतो. जीडीपी एमपीच्या जागेला कोण मिळतो? जीडीपी एफसी. पहा, फक्त एका शब्दातील बदल आहेत हे. ढोबळ व्याख्या आपण राष्ट्रीय उत्पन्नाची पाहिली. पैशातील मूल्य म्हणलं, त्यालाच बाजार किमतीनुसार शब्द जोडला, त्यालाच आपण बाजार किमतीनुसार शब्द जोडला तर तो जीडीपी बनला. आणि बाजार शब्द काढला तिथं घटक शब्द जोडला तर तो जीडीपी एफसी बनला. फक्त शब्दातील बदल आहेत. बाजार शब्द जोडला जीडीपी झाला, बाजार शब्द काढला आणि तिथं घटक खर्च शब्द जोडला तर तो जीडीपी एफसी झाला. हे लक्षात घ्या. म्हणजे शब्दातील बदल या ठिकाणी आपल्याला पूर्ण इकॉनॉमीतला जो राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक आहे हा टॉपिक आपल्याला पूर्णतः बदल त्या ठिकाणी जाणवतो. म्हणजेच काय आहे? एका वर्षाच्या काळात देशाच्या भौगोलिक सीमेत उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवांचे घटक खर्चानुसार ना, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. घटक खर्चानुसार ना येणारे पैशातील मूल्य म्हणजेच घटक खर्चानुसार ना स्थूल देशांतर्गत उत्पन्न होय. जीडीपी एफसी फॅक्टर कॉस्ट घटक खर्च. व्याख्या तीच आहे. पुन्हा लक्षात घ्या. देशात म्हटलेलं आहे, हो देशात, एका वर्षाच्या कालावधीत 1 एप्रिल ते 31 मार्च सर्व उत्पादकाद्वारे अंतिम वस्तू आणि सेवा, इथपर्यंत व्याख्या सेम आहे. मग इथं आपण
घटक खर्च हा शब्द जोडला कोणाच्या जागी, बाजार किमतीच्या जागी घटक खर्च हा शब्द जोडला तर तो कोण झाला, घटक खर्चानुसार स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणून आपण या ठिकाणी पाहतो. तर घटक उत्पन्न म्हणजे काय आपण या ठिकाणी पाहणंही गरजेचं आहे. वस्तू व सेवांच्या उत्पादनात सहभागी असणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न होय. मग या ठिकाणी कोणकोणत्या वस्तू समाविष्ट होतात, भूमी असेल, श्रम असेल, भांडवल असेल, संयोजक असेल, हे समाविष्ट होणारे घटक आहेत. म्हणजेच वस्तू आणि सेवाच्या उत्पादनात सहभागी असणाऱ्या व्यक्तीचे उत्पादन म्हणजेच याला आपण काय म्हणत, घटक उत्पन्न होय. घटक उत्पन्न होय. पण तो आपल्याला या ठिकाणी घटक खर्चानुसार न पाहायचं आहे. पण काय म्हटलेलं आहे, एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या भौगोलिक सीमारेषांतर्गत सर्व उत्पादकाद्वारे उत्पादित वस्तू आणि सेवांचे घटक खर्चानुसार ना पैशातील मूल्य म्हणजेच काय आहे, घटक खर्चानुसार स्थूल देशांतर्गत उत्पन्न होय. शब्द एक जोडला लक्षात घ्या. बाजारच्या जाग्याला घटक हा शब्द जोडला. बाजार होता तोपर्यंत जीडीपी होता. बाजार शब्द काढला तर तो जीडीपी एफसी बनला. घटक हा शब्द जोडून बाजार हा शब्द एकच शब्द बाजूला केला आणि तिथं घटक शब्द जोडला तर त्या ठिकाणी जीडीपीचा जीडीपी एफसी झाला, हे लक्षात घ्या. या ठिकाणी जीडीपी एफसी मिळवण्यासाठी एमपी मधून अप्रत्यक्ष कराची रक्कम वजा केली जाते. आपल्याला सूत्रही पाहायचंय. तर यामधून अप्रत्यक्ष कराची रक्कम वजा केली जाते. तर अनुदानाची रक्कम आहे ती काय आहे, समाविष्ट केली जाते. सबसिडी समाविष्ट केली जाते. तेव्हा काय बनतो, जीडीपी एफसी. म्हणजेच या ठिकाणी जीडीपी एफसीचं सूत्र काय येतं, जीडीपी एफसी बरोबर जीडीपी एमपी. आता जीडीपी एमपी यामधून अप्रत्यक्ष कराची रक्कम वजा केली आणि सबसिडी अनुदान यामध्ये समाविष्ट केलं, प्लस केलं तर काय बनला, जीडीपी एफसी बनला. मग आपण जीडीपीचे जी प्राथमिक माहिती होती त्यामध्ये आपण म्हटलं होतं अप्रत्यक्ष कराची रक्कम समाविष्ट केली जाते. हा तेव्हा तो जीडीपी होता. आणि जर अप्रत्यक्ष कराची रक्कम वजा केली तर तो जीडीपी एफसी बनला. तर तो काय आहे, जीडीपी एफसी बनला. पण तो त्याच्यासाठी काय आहे, अनुदान काय आहे, समाविष्ट करावं लागेल. लक्षात घ्या. या ठिकाणी जर या ठिकाणी मायनस हा आपण दिलेला आहे, जीडीपी एमपी बरोबर मायनस, आणि ही सबसिडी जर आपण बाजूला केली असते आणि इथं जर का आपण मायनसच्या जागेला प्लस केला असता तर तो एफसी नसता, तर तो कोण बनला असता, जीडीपी एमपी बनला असता. पण तो आपल्याला या ठिकाणी जीडीपी एफसी पाहायचा आहे. मग तो एमपी मधून आयटी इनडायरेक्ट टॅक्स, आयटी म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स मायनस केला आणि सबसिडी अनुदान समाविष्ट केलं तर कोण बनतो, जीडीपी एफसी. व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचं आहे. हा एवढा प्लस केला असता तर तो जीडीपी होता, पण तो मायनस केला म्हणून कोण बनला, जीडीपी एफसी बनला. समाविष्ट काय केलं, एक्स्ट्रा घटक काय घेतलेला आहे त्याच्यामध्ये, अधिकचा अनुदान समाविष्ट केलेला आहे, पण तो वजा काय केलेला आहे, अप्रत्यक्ष कर. मग जर या ठिकाणी प्रश्न राहिला जीडीपी एफसी प्राप्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते घटक कारणीभूत ठरतात किंवा खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत, या स्वरूपाने जर प्रश्न विचारण्यात आला तर अविधान आलं, जीडीपी एफसी प्राप्त करण्यासाठी जीडीपी एमपी मधून अप्रत्यक्ष कराची रक्कम वजा केली जाते. विधान अ. विधान ब, जीडीपी एफसी प्राप्त करण्यासाठी अनुदानाची रक्कम समाविष्ट केली जाते. अ आणि ब अशी दोनच विधान दिली तर दोन्ही विधान आपली बरोबर आहेत. आपण काय म्हटलं होतं, एमपी मधून आयटी वजा, पहिलं विधान घेतलं होतं बरोबर आहे कारण वजा केलेला आहे. त्याचबरोबर ब विधान आपण काय म्हटलेलं होतं, जीडीपी एफसी मध्ये अनुदानाची रक्कम समाविष्ट केली जाते, इथं प्लस आहे, बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधान कशी आहेत आपली, बरोबर आहेत, हे लक्षात घेणं. आता यालाच आपण मगाशी पाहिल्यापासून जीडीपी एफसी प्राप्त करण्यासाठी इनडायरेक्ट टॅक्स जीडीपी एमपी मधून अप्रत्यक्ष कराची रक्कम वजा केली जाते तर अनुदानाची रक्कम समाविष्ट केली जाते. आता या ठिकाणी तुम्हाला पूर्ण विधान दिलेलं आहे, पण तू इथपर्यंत हे विधान अ बनतं आणि इथून हे विधान ब बनतं. यालाच आपण अ म्हणणार आहोत, यालाच आपण ब म्हणणार आहोत. झाला, आयोगाचा प्रश्न तयार झाला. या ठिकाणी
याचबरोबर पुढचा घटक काय येतो, जीडीपी घटक किंमत मोजताना, जीडीपी घटक किंमत जीडीपी एफसी मोजताना अप्रत्यक्ष कराची रक्कम वजा केली जाते, हे मगाशी आपण पाहिलेलं आहे. परंतु का वजा केली जाते त्याचं कारण काय आहे लक्षात घ्या. अप्रत्यक्ष कराचे मापन 2 वेळा, कारण अप्रत्यक्ष कराचे मापन 2 वेळा होते. तर प्रथम मापन ग्राहकाच्या उत्पन्नामध्ये, अप्रत्यक्ष कराचे मापन 2 वेळा होतं. तर पहिलं काय आहे, ग्राहकाच्या उत्पन्नामध्ये, तर दुसरं कारण आहे त्याला सरकारच्या उत्पन्नामध्ये. हे 2 वेळा मापन होतं, हे 2 वेळा मापन होतं. म्हणून या ठिकाणी काय आहे, IT हा मायनस केला जातो, तर सबसिडी ही, अनुदान ही प्लस केलं जातं. मग इथंही जसं आपण याला अ म्हटलं, याला ब म्हटलं, क विधान आलं किंवा याच पद्धतीने विचारलं की जीडीपी मधून अप्रत्यक्ष कराची रक्कम वजा केली जाते, यासाठी खालीलपैकी कोणती कारणं लागू पडतात. अ कारण, या ठिकाणी आपण म्हटल्याप्रमाणे अप्रत्यक्ष कराचे मापन 2 वेळा होतं, विधान बरोबर आहे. ब विधान, प्रथम 2 वेळा मापनामध्ये प्रथम ग्राहकाच्या उत्पन्नामध्ये तर दुसरं सरकारच्या उत्पन्नामध्ये मापन होतं, दोन्ही विधानं बरोबर आहेत. किंवा अनेक वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला तर तुम्हाला हे इथं असणारं विधान जर क्लिअर असेल तर तुम्ही त्या पद्धतीने उत्तर देऊ शकता, तुम्ही त्या पद्धतीने उत्तर देऊ शकता. तर लक्षात ठेवा, हा जीडीपी एफसी आहे. शब्द बाजारच्या जागेला घटक जोडला, तुमची राष्ट्रीय उत्पन्नाची जर व्याख्या क्लिअर असेल, जीडीपीची व्याख्या जर क्लिअर असेल, तर जीडीपी, जीडीपी एमपी, जीडीपी एफसी, जीएनपी, एनएनपी, एनडीपी, हे सर्व चारीच्या चारी ज्या संकल्पना आहेत त्या क्लिअर होऊन जातील. फक्त एक एक शब्द त्या ठिकाणी वेगळा होतो, तो वेगळा शब्द कुठं जोडायचा हे जर तुम्हाला सर्व जर अभ्यासायचं असेल तर द इन्फिनिटी अकॅडमी या पुण्यामध्ये जो प्लॅटफॉर्म आहे, या प्लॅटफॉर्मवरती आपण येणं गरजेचं आहे. तेव्हाही तुम्ही या ठिकाणी भेटू शकता, अनेक प्रश्नांची जी काय तुमची उकल आहे तेही पाहू शकता. याचबरोबर जे राज्यसेवे मेन्सला जे आताचे जे काही स्टुडंट आहेत किंवा येणाऱ्या कंबाईनलाही जे विद्यार्थी आहेत, याही विद्यार्थ्यांना इकॉनॉमी संदर्भात जी माहिती हवी असेल तर तीही द इन्फिनिटी करिअर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला मगर सरांसोबत या ठिकाणी पाहता येईल, हेही लक्षात घ्या. तर या ठिकाणी काय आहे, जीडीपी एफसी आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. याचबरोबर यातलाच जो पुढचा पार्ट येतो तो म्हणजे जीडीपी एमपी. जीडीपी एमपी आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मग बाजार किंमत अशी किंमत असते जीडीपी एमपीची. आपण बाजार किंमत आपण विषय विचारात घेतलं होतो, जीडीपी आपण पाहताना म्हटलं होतं हा एमपी काय आहे, बाजार किंमत, मार्केट प्राइस, बाजार किंमत. आपण त्या ठिकाणी म्हटलं होतं की पैशातील मूल्य, परंतु कसलं पैशातील मूल्य, बाजार किमतीनुसार ना पैशातील मूल्य जेव्हा निश्चित होतं तेव्हाच त्या वस्तू कशा मापन होतात, राष्ट्रीय उत्पन्नात मापन होतात. म्हणजे बाजार किंमत अशी किंमत असते ज्या किमतीस एका उपभोक्त्याद्वारे वस्तूच्या खरेदीवेळी देण्यात येते. म्हणजेच एखादी, समजा मी एक ग्राहक आहे, मी एखादा ग्राहक आहे, मी जी बाजार किंमत देतो, जी त्या मागणी आणि पुरवठा असेल किंवा विक्रेता आणि ग्राहक या दोघांच्या संगनमतातून जी किंमत निश्चित झालेली आहे त्याला आपण काय म्हणतो, बाजार किंमत झाली. हा पेन आपण खरेदी केला, विक्रेत्याने याची 50 रुपये किंमत सांगितली आणि हे 50 रुपये त्या ठिकाणी ग्राहकाने दिले, हे 50 रुपये ही बाजार किंमत झाली. काय आहे, ही बाजार किंमत झाली, तर ती आपण त्या ठिकाणी उल्लेख करतो. म्हणजेच जीडीपी एमपी बरोबर जीडीपी एफसी काय म्हटलेलं आहे, प्लस आणि मायनस, प्लस आणि मायनस म्हटलेलं आहे. तर प्लस कोण केलेला आहे, इनडायरेक्ट टॅक्स, आणि मायनस काय आहे, सबसिडी, मायनस सबसिडी आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी आपण पाहतोय तो म्हणजे जीडीपी एमपी, याचबरोबर मगाशी जो आपण पाहिला तो म्हणजे जीडीपी एफसी, जीडीपी एफसी आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. मग जीडीपी एमपीला या ठिकाणी विषय काय दिलेला आहे, प्लस काय म्हणलेला आहे, आयटी इनडायरेक्ट टॅक्स, तर मायनस काय आहे, सबसिडी आहे, अनुदान आहे. आणि याच्याच अगोदर आपण एफसी काढते वेळेस काय म्हटलेलं आहे, मायनस आयटी, मायनस आयटी आणि प्लस काय केलेलं आहे, सबसिडी, अनुदान. दोन्ही पण जीडीपी आहे. आणि जीडीपीची बेसिक संकल्पना किंवा माहिती आपण पाहते वेळेस अप्रत्यक्ष कराची रक्कम ही समाविष्ट केलेली होती, म्हणून या ठिकाणी प्लस आहे. तर अनुदान आपण वजा चा विषय विचारात घेत आहोत. या ठिकाणी अनुदान वजा आहेत. अनुदान प्लस कुठे होतात, एफसी मध्ये,
मायनस कुठं होतात? MP मध्ये. IT प्लस कुठं होतो? MP मध्ये. मायनस कुठं होतो? FC मध्ये. मायनस कुठं होतो? FC मध्ये. आतापर्यंत आयोगाने 2012 ते 2019 पर्यंतचे सर्व क्वेश्चन प्री आणि मेन्सचे जर प्रश्न काढले तर याच्यामध्ये सूत्र हा विचारलेला नाही, पण तो सूत्र स्वरूपात जे विधान आहेत ते विधाने विचारली जातात. तर ती विधाने आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं राहील. मग जर तुम्हाला अविधान आलं जीडीपी एमपी प्राप्त करते वेळेस जीडीपी एमपी प्राप्त करते वेळेस अप्रत्यक्ष कराची रक्कम समाविष्ट केली जाते, तसेच अनुदानाची रक्कम ही वजा केली जाते. यालाच आपण काय म्हणू? अविधान म्हणू. दुसरं विधान, जीडीपी एफसी प्राप्त करते वेळेस अप्रत्यक्ष कराची रक्कम ही वजा केली जाते, तर अनुदानाची रक्कम ही समाविष्ट केली जाते. विधान ब. दोन्ही विधान कशी आहेत? या ठिकाणी बरोबर आहेत. लक्षात घ्या, प्लस कुठं करायचं आणि मायनस कुठं करायचं. जीडीपी एमपीला एक लक्षात जर ठेवलं, हा प्लस IT लक्षात ठेवला तर मग एफसीला मायनस करायचा हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. मग हिथं प्लस आहे म्हणलं तर पुढं मायनस आहे, हिथं मायनस आहे तर इथं प्लस आहे. व्यवस्थित विधानं समजून घ्यायची. आयोगाने अ म्हणू देत, याला ब म्हणू देत. उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. कारण असे प्रश्नांची ज्याच्याकडून उत्तर प्राप्त होतात आयोगाच्या एक्झाममध्ये त्याच विद्यार्थ्याचा स्कोर हा बऱ्यापैकी प्लस होऊन जातो, ज्याला आपण कट ऑफ म्हणतो, त्याच्यावरती हा रिझल्ट बनून जातो. कारण अशा प्रश्नांची जी काय उकल आहे की सोडवणूक आहे हे अभ्यासू विद्यार्थीच ज्याने समजून घेतलंय तोच करू शकतो, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी आपण काय पाहतोय? जीडीपी एमपी पाहतोय. त्याला व्याख्येची आपण बाजार किंमत कशी असते, जी ग्राहकाने जो विक्रेता आहे त्याला जी किंमत दिलेली आहे त्यालाही आपण सोप्या भाषेत आपण बाजार किंमत म्हणतो. या बाजार किंमतीचं आपण सूत्र पाहिलेलं आहे, जीडीपी एमपी बरोबर जीडीपी एफसी प्लस IT, ज्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स म्हणतो, आणि मायनस काय केलेलं आहे? सबसिडी केलेली आहे. याचबरोबर बाजार किंमत काढण्यासाठी घटक किमतीला सरकारला देण्यात आलेले कर समाविष्ट केले जातात. तर सरकारद्वारे देण्यात येणारे अनुदान ह्यातून वजा केले जातं. म्हणजेच IT प्लस होतो तर अनुदान काय होतं? मायनस होतं. आणि बाजार किंमत म्हणजे आपण मगाशी पाहिलेलं आहे. त्याचबरोबर बाजार किंमत बाजारातील मागणी आणि बाजारातील पुरवठा यांच्या संयोगातून निश्चित होते. बाजार किंमत कशी आहे? बाजारातील मागणी आणि बाजारातील पुरवठा याच्या संयोगातून निर्माण होते. मगाशी आपण म्हटलेलं होतं की बाजारात मागणी अधिक आहे आणि पुरवठा कमी आहे. मागणी अधिक आहे, पुरवठा कमी आहे, तर वस्तूच्या किमती कशा राहतील? अधिक राहतील, ज्याला आपण चलनवाढ भाववाढ ही म्हणतो, मुद्रास्फीती मुद्रा विस्तार ही म्हणून ओळखतो. या उलट बाजारात वस्तूचा पुरवठा अधिक आहे, मागणी कमी आहे आणि पुरवठा अधिक आहे, त्या वस्तूची उपलब्धता अधिक झालेली असते, मात्र मागणी नसते. त्यावेळेस जो विक्रेता आहे तो विक्रेता वस्तूची किंमत काय करतो? कमी करतो. म्हणजेच मागणी आणि पुरवठा या दोघाच्या संयोगातून ही बाजार किंमत आहे ती काय होते? निश्चित होते. ही बाजार किंमत निश्चित होते, हे लक्षात ठेवणं ही गरजेचं आहे. तर आतापर्यंत आपण जीडीपी पाहिलेला आहे, जीडीपी एफसी पाहिलेला आहे, जीडीपी एमपी पाहिलेला आहे. मग जीडीपी एमपी आणि जीडीपी एफसी यामधला जो फरक आहे तो फरक आपल्याला पाहायचा आहे. आणि तो फरक कोण निर्माण करतो? IT, इनडायरेक्ट टॅक्स हा त्या ठिकाणी फरक निर्माण करतो. म्हणजेच या ठिकाणी जीडीपी आपण पाहिला, P गुणिले Q आपण म्हटलं, याचबरोबर जीडीपी एफसी आपण पाहिला, याला काय म्हटलेलं? जीडीपी एफसी आपण या ठिकाणी विचारात घेतलेला होता. तर त्याचबरोबर आपण जीडीपी एमपी आपण विचारात घेतलेला आहे. या ठिकाणी एफसीला आपण काय म्हटलेलं होतं? मायनस IT प्लस S. आता या ठिकाणी आपण काय म्हटलेलं आहे? प्लस
IT मायनस यस. हे सूत्र आपण पाहिलेले आहेत. हे सूत्र आपण पाहिले. मग या पहिला जो पी आलेला आहे या पीला आपण बाजार किंमत म्हटलं होतं आणि हा क्यू आहे याला अंतिम वस्तू आणि सेवा, याला आपण काय म्हटलं होतं, अंतिम वस्तू आणि सेवा म्हटलेलं होतं. याचबरोबर GDP FC काढते वेळेस मायनस IT म्हटलं होतं. हा IT काय होता, इनडायरेक्ट टॅक्स, तर यस काय होता, सबसिडी अनुदान होतं. याचबरोबर GDP MP आपण विचारात घेतला तर तो MP मध्ये प्लस केलेला होता कोण, IT, आणि मायनस कोण केला होता, यस सबसिडी आपण मायनस केला होता. म्हणजेच यालाच आयोगाने अ म्हणू देत, याला ब म्हणू देत आणि याला क म्हणू देत. तिन्ही विधान व्यवस्थित जर तुम्ही सूत्र लक्षात ठेवलं तर लक्षात येतं. आणि GDP काढताना आपण काय म्हटलं होतं, प्लस प्लस म्हटलेलं होतं. म्हणजेच स्वदेशी व्यक्ती आणि विदेशी व्यक्ती यांनी एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा यांचे बाजार किमतीनुसार पैशातील मूल्य आपण विचारात घेतलं होतं. तेव्हाच आपल्याला कोण मिळाला, GDP मिळाला होता. त्यात अप्रत्यक्ष कर समाविष्ट असतो म्हणून याला MP मध्ये प्लस म्हटलेला आहे. FC मध्ये समाविष्ट नसतो म्हणून आपण काय म्हटलेलं आहे, मायनस. पण तो हा मायनस होतो तर हा प्लस होतो आणि हा प्लस होतो तर हा मायनस होतो. हे सूत्ररूपाने व्यवस्थित लक्षात ठेवणंही गरजेचं आहे. याचबरोबर या दोघातील आपण फरक आपण विषय विचारात घेणार होतो. या दोघातील फरक विचारात घेणार होतो. म्हणजेच GDP MP आणि GDP FC मध्ये काय फरक आहे. दोन्ही वेगवेगळा दिलेला आहे. मग हे फरक असल्याशिवाय ते वेगळं देऊ शकत नाहीत. मग फरक काय आहे तोही आपल्याला पाहिजे. पहा, GDP MP मापन करताना अप्रत्यक्ष कराच्या रकमेचा समावेश करण्यात येतो किंवा केला जातो. मग आपण हा MPच पाहिलेला आहे. मग या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, प्लस IT अप्रत्यक्ष कराच्या रकमेचा समावेश होतो. मग GDP FC मापन करताना अप्रत्यक्ष कराच्या रकमेचा समावेश केला, अप्रत्यक्ष कर काय आहे या ठिकाणी वजा केला जातो, तर अनुदान समाविष्ट केलं जातं. म्हणजेच या ठिकाणी आपण म्हटलं होतं GDP FC मापन करताना अप्रत्यक्ष कर वजा केला जातो. पहा या ठिकाणी GDP FC मायनस म्हटलंय IT अप्रत्यक्ष कर काय आहे वजा केला जातो, तर अनुदानाची रक्कम समाविष्ट केली जाते. प्लस यस म्हटलेलं आहे, प्लस यस म्हटलेलं आहे. या ठिकाणी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच GDP FC आणि GDP MP या दोघांमध्ये जो फरक निर्माण झालेला आहे तो फरक कोणी निर्माण केलेला आहे, दोन शब्द आहेत. त्यातला पहिला शब्द आहे अप्रत्यक्ष कर आणि दुसरा आहे तो म्हणजे अनुदान, IT इनडायरेक्ट टॅक्स आणि यस सबसिडी. IT प्लस MP, IT मायनस FC फॅक्टर कॉस्ट, MP मार्केट प्राइस. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या या ठिकाणी हा GDP MP आपला क्लिअर होतो. याच्याच अगोदर आपण GDP FC पाहिला होता, त्याच्या अगोदर आपण GDP ही पाहिलेला होता. तर हा GDPतले 3 महत्त्वाचे मुद्दे. तर आता त्याच्याच पुढे जो पार्ट येतो त्यातला आपण विषय विचार घेतला की राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना येणाऱ्या अडचणी. मग राष्ट्रीय उत्पन्न मापन करताना आपण काय म्हटलं होतं, देशातील स्वदेशी आणि विदेशी व्यक्ती या दोघांनी त्यांचं राष्ट्रीयत्व विचारात न घेता त्यांनी निर्माण केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा मात्र कुठल्या, चालू इयरमधल्या वस्तू आणि सेवा विचारात घेतल्या होत्या. त्याचबरोबर त्याला काय म्हटलं होतं, त्याचं बाजार मूल्य निश्चित व्हायला पाहिजे, तेव्हा त्याला आपण GDP म्हटलं होतं. हे सर्व करते वेळेस काय अडचणी निर्माण होतात, कोणत्या अडचणी निर्माण होतात. तर पहा, बेकायदेशीर क्रियाद्वारे मिळालेले उत्पन्न, ज्याला आपण मगाशी म्हटलं होतं काळा पैसा, ही बेकायदेशीर मार्गाने मिळालेलं उत्पन्न आहे, कायदेशीर पद्धतीने मिळालेलं उत्पन्न नाही. तर हे उत्पन्न कुठेही काउंट होत नसल्या कारणास्तव राष्ट्रीय उत्पन्नातील जी आकडेवारी आहे त्या आकडेवारी अचूक आकडेवारी आणण्यासाठी अडचणी निर्माण होतात. म्हणजेच बेकायदेशीर मार्गाने मिळालेलं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नात मापनात अडचण निर्माण करतं. दुसरं काय आहे, दुहेरी मोजमाप. मग हे दुहेरी मोजमाप केव्हा होतं, जेव्हा ती वस्तू अंतिम बनत नाही तेव्हा ती वस्तू दुहेरी मापन होतं. मग हे दुहेरी मापन झालं तर ते राष्ट्रीय उत्पन्नातील अडचणी बनते. मग ही अडचण जर दूर करायची असेल तर त्या वस्तू कशी बनवून द्यायला हवी, अंतिम वस्तू. त्या अंतिम वस्तू निर्माण होईपर्यंत थांबणं गरजेचं आहे. मग ती कुठपर्यंत थांबणं, जेव्हा ती अंतिम बनेल, ज्या इयरला ती अंतिम बनेल तेव्हा ती राष्ट्रीय उत्पन्नात मापन करायची. त्याच्या आदल्या वर्षी मध्यवर्ती वस्तू मापन केली आणि अंतिम वस्तू मापन केली तर ती आकडेवारी दुहेरी निर्माण होईल. म्हणून दुहेरी मापन हे राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये अडचणीचं निर्माण होतं. याचबरोबर अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. मौद्रिक म्हणजे काय, चलन. अमौद्रिक
जे पैशाच्या साह्याने मापन होत नाही असं हे राष्ट्रीय उत्पन्न मापनात अडचण होते. पूर्वी वस्तू विनिमय पद्धती होती. जे दोन्ही व्यक्ती आहेत, एखाद्याने त्याच्याकडली वस्तू दिली आणि दुसऱ्याकडनं त्याच्या गरजेची वस्तू घेतली, दोघांच्या गरजा पूर्ण झाल्या, परंतु ते मौद्रिक स्वरूप बनलेलं नाही, पैशाच्या साह्याने नाही झालेलं, ती वस्तू विनिमय झाली. म्हणजेच अमौद्रिक जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं अस्तित्व आता हे बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेलं आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये अजून हे प्रमाण आपल्याला आढळतं. विशेषतः नातेसंबंधामध्ये आपल्याला अधिक प्रमाणात जाणवून येतं. तर अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व हेही राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये अडचण निर्माण करतं. याचबरोबर विनामूल्य सेवा, ज्या सेवेचं मूल्य नाही त्याही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मापनामध्ये अडचणीचं बनतं. म्हणजे ज्या ठिकाणी आपण म्हणतो की आईनं मुलाची केलेली सेवा हे विनामूल्य सेवा असते, ह्याचं कुठेही काउंट होत नाही, हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मापन होत नाही, हे अडचणीचं बनतं. परंतु तीच सेवा जर एखाद्या घरकाम करणाऱ्या स्त्रीनं दिलेली असेल ती सेवा, आणि त्या घरकाम करणाऱ्या स्त्रीला त्या ठिकाणी काही रक्कम दिलेली असेल पगार या स्वरूपात, तर ती राष्ट्रीय उत्पन्नात मापनात अडचण बनत नाही, कारण त्याला आपण पैशाच्या साह्याने मूल्य दिलेलं आहे. परंतु या ठिकाणी विनामूल्य सेवा ज्यांनी दिलेल्या आहेत त्या विनामूल्य सेवा ही राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये अडचणीचं बनतं. याचबरोबर घसारा, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घसारा विचारात घेतला जात नाही, आपण मगाशी म्हटलेलं होतं व्याख्या पाहते वेळेस. तर हा घसारा विचारात घ्यायचा असेल तर तो NDP मध्ये येईल. म्हणजे आपण जे प्लस 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 मायनस प्लस प्लस मायनस आणि प्लस मायनस मायनस हे सूत्र सुरुवातीला दिलेलं होतं लेक्चर सुरू होते वेळेस, तर त्या सूत्रानुसार ना घसारा हा त्या ठिकाणी आपल्याला पाहता येणार आहे. याचबरोबर हस्तांतरण देणी, जी रोख स्वरूपात देणी दिले जातात, पैशाच्या स्वरूपात रोख स्वरूपात दिले, ते कुठेही काउंट होत नाहीत, ही राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये अडचण निर्माण करतात. तर राष्ट्रीय उत्पन्न मापनातील या काय आहेत अडचणी आहेत. पण याच्यावरतीही आयोगाचा प्रश्न राहिलेला आहे की राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये खालीलपैकी कोणत्या अडचणीचे बनतात. बेकायदेशीर मार्गाने मिळालेले उत्पन्न, दुहेरी मापन, अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व, विनामूल्य सेवा, घसारा आणि हस्तांतरित देणी, हे अडचणीचं आहे. ह्याला जी आपली परफेक्ट व्याख्या होती राष्ट्रीय उत्पन्नाची ती लागू पडत नाही, म्हणून हे अडचणीचं आहे. हे देशात एका वर्षाच्या कालावधीमध्ये उत्पन्न झालेल्या वस्तू आणि सेवा नाहीत. याचबरोबर या वस्तू आणि सेवा या अंतिम नाहीत, याला बाजार मूल्य नाही, म्हणून हे राष्ट्रीय उत्पन्नात येत नाही, हे लक्षात घ्या. हे काय आहेत अडचणीचं बनतं. याचबरोबर राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप पट्टी, राष्ट्रीय उत्पन्नाचं जर मापन करण्यात आलं तर कोणत्या क्रिया घडून येतात किंवा कोणती माहिती आपल्याला प्राप्त होते, तर ते पहा. अर्थव्यवस्थेची स्थिती, प्रत्येक देशाने आपलं राष्ट्रीय उत्पन्न मापन केलं तर त्यामधील अर्थव्यवस्थेची जी स्थिती आहे ती स्थिती मापनात येते आपल्याला, की अर्थव्यवस्था ग्रोथ करते की अर्थव्यवस्था ग्रोथ करत नाही, हे आपल्याला त्या ठिकाणी समजून येतं. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीनुसार आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीनुसार दरडोई उत्पन्न हे आपल्याला प्राप्त होतं. याचबरोबर आर्थिक विकासाची पातळी, राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी मापन करण्यात आली तर आर्थिक विकासाची जी पातळी आहे, जो ग्रोथचा दर आहे, तो आपल्याला ग्रोथ रेट आपल्याला या ठिकाणी पाहता येतो, आपल्याला जाणवून येतं की कोणत्या क्षेत्रामध्ये अधिकची वृद्धी आहे किंवा कोणतं क्षेत्र मागं आहे, आणि त्यानुसार आपल्याला त्या क्षेत्रावरती लक्ष केंद्रित करता येतं. याचबरोबर विशिष्ट कालावधीतील अर्थव्यवस्थेची कामगिरी, विशिष्ट कालावधीतील म्हणजेच आपल्याला 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षामध्ये अर्थव्यवस्थेची जे कृषी असेल, उद्योग असेल, सेवा क्षेत्र असेल, या क्षेत्रानं जी प्रगती केलेली आहे, जी कामगिरी केलेली आहे, त्या कामगिरीचा अंदाज आपल्याला या ठिकाणी बांधता येतो. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमापाची ही पट्टी आहे, राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाच्या पट्टीनुसार अर्थव्यवस्थेची अवस्थाही आपल्याला समजून येते, आर्थिक विकासाची पातळीही समजून येते, आणि विशिष्ट कालावधीत जी अर्थव्यवस्थेची जी कामगिरी झाली ती कामगिरीही आपल्याला लक्षात येते. याचबरोबर हे बेसिक मुद्दे या ठिकाणी विचारण्यात, हे दोन्ही प्रश्न लक्षात घ्या, हाही विचारण्यात आलेला आहे. हे सर्वच्या सर्व खालचेही मुद्दे विचारण्यात आलेले आहेत. याचबरोबर 2004-05 हे आधार वर्ष होतं. आताचं जे आधार वर्ष आहे ते कोणतं आहे 2011-12. आताचं आधार वर्ष कोणतं आहे 2011-12 हे आधार वर्ष आहे. पण तो 2004-05च्या आधार वर्षानुसार ना जे GDPचं जे मापन होत होतं ते कोणत्या पद्धतीत होत होतं, तर 2004-05 या आधार वर्षानुसार GDPचं मापन हे उत्पादन खर्चाच्या आधारे होत होतं. होते आपण म्हणतोय,
आता ते नाही. कशा दृष्टीने मापन होत होतं GDPचं? उत्पादन खर्चाच्या आधारे मापन होत होतं. मात्र 2011-12 हे आधार वर्ष जेव्हा निश्चित करण्यात आलं, 2011-12 हे आधार वर्ष निश्चित करण्यात आलं, तेव्हापासून जे GDPचं मापन आहे, तेव्हापासून GDPचं जे मापन आहे हे बाजार किमतीनुसार ना होत आहे. बाजार किमतीनुसार ना होत आलेलं आहे. म्हणजे यालाच आयोगाने अ आणि ब विधान केलेलं आहे. यालाच आयोगाने काय केलेलं आहे? अ आणि ब विधान केलेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, अ विधान जर राहिलं 2004-5 या आधार वर्षापर्यंत GDPचं मापन हे उत्पादन खर्चाच्या आधारे होत होतं. विधान अ आपलं बरोबर आहे. 2011-12 या आधार वर्षापासून GDPचं मापन हे बाजार किमतीनुसार ना होत आहे. हेही विधान बरोबर आहे. तर ही दोन्ही विधानं अ ब स्वरूपानं आपल्याला बरोबर आहे. किंवा याच्यातलं एक जरी विधान आपल्याला दिलं की 2011-12 नुसार ना, 2011-12च्या आधार वर्षानुसार ना GDPचं मापन हे बाजार किमतीच्या आधारे होत आहे. विधान सत्य आहे, बरोबर आहे. याचबरोबर पाहा, 2011-12च्या आधार वर्षापासून, 2011-12च्या आधार वर्षापासून ज्याला आपण बेस इयर म्हणतो, GDP हा स्थिर बाजार किमतीला मोजला जात आहे. यापूर्वी स्थिर घटक खर्चानुसार ना मापन करण्यात येत होते. याचं मापन म्हणजेच उत्पादन खर्च आणि इथं आपण काय घटक खर्च म्हटलेला आहे. तर 11-12च्या नुसार ना गेलं तर स्थिर बाजार किंमत हे लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. तर 2004-5 पर्यंत जे GDPचं मापन होत होतं, जी आपल्याला GDPची आकडेवारी पर्सेंटेजमध्ये येत होती आकडेवारी, ही आकडेवारी कशी होती? उत्पादन खर्चाच्या आधारे काढण्यात आलेली आकडेवारी होती. तर 2011-12 पासून जी GDPची आकडेवारी आहे पर्सेंटेजमध्ये आपण जे पाहतो, ती आकडेवारी मापन आलेलं किंवा जे पर्सेंटेज आपल्याला आलेलं आहे ते कोणत्या पद्धतीने आलेलं आहे? बाजार किमतीच्या आधारे आलेलं मापन हे आपण या ठिकाणी विचारात घेतो.